प्रताप फड लिखित आणि दिग्दर्शित अनन्या या नाटकाची टीम म्हणजेच दोन्ही अनन्या, स्पृहा जोशी आणि ऋतुजा मालवी आणि लेखक दिग्दर्शक प्रताप फड इथे आलेले आहेत गप्पा मारायला रसिको मध्ये. तर सगळ्यांचं स्वागत आहे. थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू. महत्वाची तुमची सगळ्यांची ओळख म्हणजे आम्ही सगळे एक्स रुईयाईट आहोत आणि अनन्या ह्या नाटकाचा जन्म हा रुईया नाट्यवलयमध्ये झाला. म्हणजे खरं तर इंटर कॉलेजिएट मध्ये झाला. ती एकांकिका तुम्ही INT ला केलीत आणि मग सगळी अवॉर्ड्स. नाही, ती एकांकिका INT ला नाही झाली. अच्छा. INT ला त्या वर्षी आपल्या रुईयातनं एक वेगळी एकांकिका झाली होती. तुम्ही ही आपण मृगजळ पासून सुरुवात केली. तेव्हा मृगजळ पण होता. आता मृगजळ नाही, सकाळ मृगजळ अशा बाकी. तुम्ही मृगजळला ती केली and then rest is history. येस येस, तिथून सुरू झाला प्रवास. पहिली कॉम्पिटिशन सकाळ, मग मृगजळ. अच्छा. आणि सकाळला पण ही पहिली आहे आणि मग मृगजळला केली आणि मग पहिली आहे. आणि सवाईला प्रेक्षक पसंती दुसरी आणि सवाई अभिनेत्री आणि संगीत चार. आणि ह्या एकांकिकेची म्हणजे ही ती एकांकिका आहे जी पहिल्यांदा किंवा ही ती संकल्पना आहे जी पहिल्यांदा एकांकिका म्हणून आली, मग त्याचा व्यावसायिक नाटक झालं आणि मग त्याचा सिनेमा झाला. सो त्याची फुल जर्नी आणि कम्प्लीट जर्नी झाली. तर प्रताप, सर्वात आधी तू मला सांग की हा विषय ज्याचा एवढा गाजावाजा प्रत्येक स्टेजला झाला, हा तुला सुचला कुठे? मी त्या काळात खूप पुस्तकं वाचायचं व्यसनच लागलं होतं. मला खूप पुस्तकं वाचत होतो मी. त्यात एक पुस्तक वाचण्यात आलं ज्यात आपली विल पॉवर केवढी स्ट्रॉंग असते आणि ती किती चमत्कारिक आहे आपण जगत असताना, या संदर्भात काही पॉझिटिव्ह थिंकिंग साठीचं ते एक पुस्तक होतं. त्यात एक दोन उदाहरणं होती की पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं, विल पॉवर स्ट्रॉंग ठेवली तर आपण काय नाही अचीव्ह करू शकत. त्यात एक कॅन्सरग्रस्त बाईचं उदाहरण होतं आणि दुसरं उदाहरण होतं एक फॉरेनची मुलगी जिचं ॲक्सिडेंट होतो अचानक आणि ती अचानक स्वतःचे 2 हात गमावते. आणि ती जेव्हा हा अपघात तिच्यासोबत झाला त्या काळात ती खूप स्कॉलर आणि नंबरात येणारी दरवर्षी अशी ती मुलगी, आणि अचानक असं झाल्यामुळे तिला काहीच कळत नव्हतं की आता पुढे काय. आणि मग तिने कसं ते ठरवलं की नाही, 2 हात नसले तरी मला अजून माझे 2 पाय शाबूत आहेत आणि मी परत उभी राहू शकते. आणि ते ठरून ती उभी राहिली. ती नंबरात पण आली, पास पण झाली आणि जॉबला पण लागली. तर असं ते एक उदाहरण होतं. सो दिस इज ऑलमोस्ट बायोग्राफिकल कोणाची तरी. मला आठवतंय की एक आर्टिकल आलं होतं पेपरमध्ये आणि ते प्रतापदाला मिळालं होतं आणि मग ते आर्टिकल आपण सगळ्यांनी एकत्र तशा रिलेटेड खूप गोष्टी ओपन अप होत गेल्या ना, पण ते आम्ही सगळ्यांनी एकत्र वाचलेलं मला आठवतंय. कारण जगात तशी एकच नाही, आम्हाला हळूहळू कळायला लागला जगात अशा खूप आहेत ज्या मुलींनी गिव्हअप नाही केलंय. तिथून तो प्रवास सुरू झाला. मी ऍक्च्युली ते वाक्य वाचल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी होतं आणि मी आतनं फील करत होतो की किती पॉझिटिव्ह थिंकिंग स्ट्रॉंग आहे आपल्या लाईफमध्ये जगणं. म्हणजे इन्स्पायर्डच झालो म्हणणं ते वाचता वाचता. मला म्हटलं की एका सेकंदात जर माझ्या बॉडीमध्ये एवढे सेन्सेशन येऊ शकतात हे वाचल्यानंतर, तर याची जर मी गोष्ट सांगितली, याची जर मी एकांकिका, आणि ऑब्व्हियसली त्या काळात त्या वयात फक्त डोक्यात एकांकिकाच यायची, दुसरं काही यायचंच नाही, कोणी उभं करायचं पण नाही. त्यामुळे टॅलेंट दाखवायला एकच प्लॅटफॉर्म, एकांकिका. सो एकांकिका आली डोक्यात, झाली. त्या काळात स्पृहा गमभनामुळे गाजली होती. एकांकिकाची खूप हिट झाली होती. माझ्याही डोक्यात होतं की आपल्याला या मुलीसोबत काम करायचंच आहे. सुदैवाने ती कथा आली आणि प्रश्नच नाही, ते होऊन गेले. आणि तेव्हाची कास्ट कुठली होती एकांकिका? म्हणजे स्पृहा तर आपल्याला स्पृहा जोशी, अनन्या, जय दीक्षित, सचिन पाठक, आपला योग. ओ माय गॉड, रिअली? तो म्हणजे, आणि तो स्ट्रोल करायचा. 10 मिनिटात यायचा. मी त्याला नेहमी म्हणायचे 50 मिनिटं मी काम करते आहे, तो 10 मिनिटं येतो सगळं घेऊन जायचं. म्हणजे लिटरली तो सगळं घेऊन जायचं. एकांकिका अख्खी खाऊन टाकायचं. त्याचं सपोर्टिंग ऍक्टर कुठेच चुकलं नाही. काय सांगा, माहितीच नव्हतं. खूप भारी काम करायचं.
म्हणजे हिचं ऍक्ट्रेस आणि त्याचं सपोर्टिंग ऍक्टर हे कुठे चुकलं नाही. फिक्स सगळीकडे ती बोलणार. दुसरं मुलं तू आता ओळखतेस की नाही मला माहित नाही. आशय तुलालवार म्हणून एक मुलगा आहे, तो वडिलांचा रोल करायचा. सुनील तांबट म्हणून एक मुलगा आहे, तो भावाचा रोल करायचा. अश्विनी कासार आई आई करायची. म्हणजे तेव्हा आई म्हणजे मंजुळासारखं हे पण स्टार स्टडेड होते. सगळे आता मोठ्या मोठ्या लेवलला कामं करत आहेत. ह्याच्यामध्ये एक महत्वाचा आपण मुद्दा मला वाटतं बोलायला पाहिजे की एक इंटर कॉलेजिएट हे आणि स्पेशली रुईयाचा इंटर कॉलेजिएट ग्रुप किंवा नाट्यवाले हे ऍक्टर्स टेक्निशियन्स घडवतो. म्हणजे यू आर अ प्रोडक्ट ऑफ इट, आय एम, यू आर. तर स्पृहा तू एकतर करून आली होतीस, दे धमाल वगैरे सगळं करून आली होतीस, पण रुईया नाट्यवाले मध्ये जे धमाल नाही छोटीशी एवढी टिंगू चष्मीस ती आणि प्रिया तर नाट्यवाल्यामध्ये आल्यानंतर लकीली तुला पहिल्या वर्षी ते गमपण पण ते कोणी संतोष ते झालं. मग हे तर सातत्याने हिरोईनचे रोल्स कशा काय मिळवले टिप्स दे जरा. आणि ह्या पर्टिक्युलर रोलचं सिलेक्शन म्हणजे कुठल्या बेसिसवर किंवा कसं झालं? खूप मजेशीर आहे. नाही स्पृहा ठरली होती. हा म्हणायला मी ऑडिशन घेतलं, म्हणायला एक मुलगी सिलेक्ट केली, वाटलं अरे ही बेटर जाऊ शकते का, पण ते नंतर कळायला लागलं की हिला पर्याय नाही आणि हीच न्याय देऊ शकते त्या रोलला. कारण परत हे बघ घोळ मी काय गॉड नाहीये, माझा पण घोळ होऊ शकतो. नाही ही मुलगी दिसायला बेटर वाटते यार, खूप रोलला जाती अशी वाटते मला. असा एक काही वेळासाठी मला भ्रम होणं, मी एखाद्या मुलीला घेणं, नंतर मला रिअलाइज होणं की नाही मला डिफिकल्ट गेलं. कारण सरांच्या डोक्यात स्पृहा इतकी अनन्या म्हणून फिक्स होती, ते मला आधी नाही म्हणाले, तू अनन्या मला नाही दिसत, अनन्या तुझ्यात. तिचा मला मेसेज आला होता, सर ऑडिशन घेताय तुम्ही, मला कळलं, मग मी देऊ का ऑडिशन? मी म्हटलं तू नाहीयेस अनन्या. आणि माझ्या डोक्यामध्ये खरं तर अनन्या म्हटलं की ऋतुजा येते फॉर सम रिझन, कारण नाटक तर एकांकी पोस्टर बिस्टर खूप ती हॅमर झाली ना ऑब्विसली. हा एक्झॅक्टली. आणि मी खरं तर रुईयात नव्हते, पण अनन्या हे 1 वर्ष होते, पण अनन्या हे कारण आहे रुईयात येण्याचं, कारण मी अनन्या पाहिल्या. मी एमडी कॉलेज मधून खूप एकांकिका केल्या आणि मी अनन्या पाहिलं. नाही मला असं वाटतं एमडीने मला जास्त पॉप्युलर केलं एकांकिका विश्वात, कारण त्या एकांकिका पाहायला लोक यायचे. गिरगाव दादर किंवा आणखीन अशा बऱ्याच एकांकिका मी एमडीतनं केल्या, पण अनन्या जेव्हा मी पाहिली होती मला प्रचंड आवडली होती. आणि मला ना ह्या एकांकिकेचं बॅकस्टेज बघायचं होतं. आणि एकदा कलिनाला प्रयोग असणार होता आणि तुम्ही तालीम करता हे मला कळलं. मी माझी तालीम सोडून म्हटलं सर मला प्लीज अर्धा तास गॅप द्या, म्हटलं त्यांची बॅकस्टेजची तालीम बघायची एकदा. तर मी ती पाहिली आणि म्हटलं मला ह्या टीमचा भाग व्हायचंय, प्रोसेस बघायची, म्हणून मग मी पुढच्या वर्षी रुईयाला ऍडमिशन घेतलं. म्हटलं त्या स्कूलचं पण मला शिकायचंय. पण मला सांग ह्याचा बॅकस्टेज एक्साइटिंग का होतं? म्हणजे तिला बघायचं होतं हे सगळं कसं मॅनेज करतात, हाताचं आणि सगळं. पण मग हे सांग ना तू सांग की हे कसं मॅनेज झालं? म्हणजे आम्हाला सगळ्यांना माहिती गोष्टी होत्या. आम्ही जेव्हा म्हणजे ठरवलं की ही एकांकिका करणार आहोत, तेव्हाच पहिल्यांदा असं झालं की आपण काहीतरी खूप वेगळं करतोय जे आतापर्यंत कोणी केलेलंच नाहीये. म्हणजे इंटर कॉलेजिएटच्या स्टेजवर तर हा प्रकार कोणीच केलेला नाही असं आमची खात्री झाली होती. तर आता त्याच्यामध्ये मग खूप चर्चा झाल्या की समजा त्या एकांकिकेच्या 40 मिनिटाच्या स्पॅनमध्ये आपल्याला ते 2 हात गेले ते बिलिव्हेबल करायचं, तर मग काय करायचं? तिथे तर काय तू सीजीआय किंवा काहीच करू शकत नाहीस. म्हणजे तुला 2 हात गेलेले दाखवायला कंपल्सरी हात फोल्ड करायला पाहिजे. आता माझे दंड थोडेसे जास्त बारीक होती नाही, मी आता हे त्याच्या निम्मी होते. सो आम्ही काय करायचो, हात फोल्ड करायचो, त्या हातावरती एक स्टॉकिंग घालायचो जे आपण पायात घालतो, त्या स्टॉकिंग वरती एक नी कॅप घालायचो, सो ते हात घट्ट राहतील इकडनं, आणि त्याच्यावरून मी ड्रेस घालायचो. सो बॅकस्टेज महत्वाचं यासाठी होतं की 10व्या किंवा 8व्या मिनिटाला मला वाटतं ऍक्सिडेंट आपल्याला 50 मिनिटाची 50 मिनिटाची व्हायचीच 50, कारण एवढ्या टाळ्या आणि लाफ्टर 50ची व्हायची. सो 8व्या मिनिटाला जे ते हात माझे फोल्ड होतात त्यानंतर मी पूर्ण एक अशीच फिरत असायचे आणि पूर्ण त्या ब्लॅकआउट्स आणि याच्यामध्ये ज्या मुली मला तयार करतात, त्याच्यात मोस्टली सुखदा बर्वे आणि प्रियांका या दोघी जणी, प्रियांका देशपांडे या दोघी जणी माझं बॅकस्टेज चेंज, कॉस्ट्युम चेंजचा जो सगळ्यात महत्वाचा भाग होता, कारण मी काहीच करू शकायचं नाही. एकदा ते हात गेल्यानंतर मी प्रॅक्टिकली त्यांच्या ताब्यात असायचे. सो त्यांनी जर मला कुर्ता घालून पाठवला तरच मी एंट्री घेऊ शकणार, इतकं ते क्लिअर होतं.
आणि ह्याच्यामध्ये खूप मोठं क्रेडिट विजय भाईगडे जो ज्याने कॉस्ट्युम्स केले होते त्याने ते शिवले असे होते कुर्ते की ते अख्खा हात वेलक्रोनी उघडायचा ना, वेलक्रो केला होता त्याने. इट वॉज अ वेलक्रो. सो इथनं तो शिवलेला होता, इथे वेलक्रो होता. सो तो माझ्या या साईज मधनं जाऊन तो फक्त चिटकवायचा. सो इतकं घालत बसायला वेळ जातो ना. आणि विदिन म्हणजे सेकंड मध्ये इतके होते की सम सेकंड्स मी तयार होऊन परत बाहेर दिसायचं आणि त्यालाही टाळ्या की आली कशी, ही बाहेर आली कशी इतक्या, ह्यालाही गंमत होती. किंवा लाईटचं डिझाईन जे केलं होतं चांगलं केलं होतं. आणि अर्थात त्याच्या सगळ्यामागे प्रतापाचा ब्रेन होताच की त्याच्या डोक्यामध्ये डे 1 जेव्हा तो ही कॉन्सेप्ट घेऊन आला, तू मगाशी विचारलंस की कसं झालं, त्याच्या डोक्यामध्ये रेडी होती एकांकिका की पहिल्या फ्रेम पासून शेवटच्या फ्रेम पर्यंत ही एकांकिका काय होणार आहे हे त्याला माहिती होतं. आणि मला माझ्या 5 वर्षामध्ये रुईयातल्या पहिल्यांदा मी वर्कशॉपचा अनुभव तेव्हा घेतला. म्हणजे नाट्यवलयामध्ये आपल्याला आपण एकांकिका जेव्हा स्पर्धा येते तेव्हा आपण त्याची तयारी करतो ना नॉर्मली. या एकांकिकेच्या आधी आम्ही जी एकांकिका केली होती कॅनव्हास असं तिचं नाव होतं, ती एकांकिका आम्ही केली, विशालने ती बसवली होती, विशाल मोरेने. आणि काही एकांकिका फसतात म्हणजे सबशेला फसतात, त्यातली ती फसलेली एकांकिका होती. आणि आणि त्याची पण एक वेगळी मजा आहे. त्याचा किस्सा असा आहे, कॅनव्हास म्हणजे खचायचं कारण असं INTच्या फायनान्सच्या प्रयोगात अद्वैत दादरकर माझ्याकडे आला त्या यशवंतराव चव्हाणच्या त्या पॅसेज मध्ये, मला म्हणला कधीतरी काहीतरी चांगलं करायला. आणि यावर मी असं झालं की बरं तो सल्ला नसावा, तो आनंद असावा. कधीतरी काहीतरी चांगलं करा. आणि आम्ही एवढे खचलो होतो. त्यामुळे जेव्हा प्रतापदा आला आम्हाला सगळ्यांना बोलावलं आणि तो म्हटला की अशी कॉन्सेप्ट आहे आणि आपण आता याच्यावर काम सुरू करणार आहोत. पण काम सुरू म्हणजे डायरेक्ट आपण बसवायला घेणार नाही, आपण 8 दिवसाचा वर्कशॉप करणार आहोत. सो आम्ही 8 दिवस ज्याच्यामध्ये इन्क्लुडिंग वॉर्मअप सेशन, प्रॉपर व्यायाम. आणि आम्हाला आधी कळायचं नाही की आम्हाला व्यायाम का करायला लावतोय सगळ्यांना बॉडीमध्ये आपल्या स्टेजवरती गोल करून. सो इट वॉज फॉर बिल्डिंग अप दॅट स्टॅमिना, मोमेंटम सगळ्यांचाच, फक्त एकट्या मुलीचा नाही. आणि मग आम्ही त्यातले वेगवेगळे सीन्स हळूहळू, त्याने आम्हाला काहीही सांगितलं स्टोरी मी कधीच नाही सांगितलं. कधीच नाही. त्याने आम्हाला सांगितलं की एक असा एक मुलगी असते. कोण होते कॉलेजचे इंचार्ज तेव्हा जाधव होते ना. आम्ही पेडणेकरचा प्रिन्सिपल होते, जाधव हेड पर्सन आपले नाट्यवाले कोऑर्डिनेटर नाट्यवाले. तापस सर आणि वैद्य सर तेव्हा होते. सो ती जी वर्कशॉप्स होती ना, आय गेस आम्ही तिथनच चार्ज अप व्हायला सुरुवात झालो होतो सगळेजण की काहीतरी आता आपण भारी करणार. काय करणार तर मला काहीच माहिती. आता हिने विषय काढला म्हणून मी तुला सांगतो की इतकी ब्युटिफुल प्रोसेस आहे ना स्टोरी न सांगणं, हे मी तेव्हा अनुभवलं. आपल्याला आता खूप आहे ना, कोणीतरी एक हिरोईन म्हणून बसतं आपल्या पुढे, माझा रोल काय आहे, व्हॉट इज द म्हणजे त्याचा ग्राफ, व्हॉट इज द ग्राफ, ते काय काम नाही. ते ठीक आहे, आता एक नाव झालेलं असतं, रिस्क घ्यायची नसते कुठल्याही मुलीला किंवा मुलाला की रोल फसायला नको, ते ठीक आहे. पण रोल न सांगणं किंवा कथा न सांगणं इतकी बेस्ट प्रोसेस आहे ना. हिचा इनोसन्स त्या रोलसाठी त्यामुळे टिकला. हिला जर कळलं असतं ना, ओ माय गॉड नंतर मी काय स्टंट करणार आहे, तिच्या माइंडमध्ये ते बसलं असं, ती वेगळं काहीतरी करण्याचा तिने प्रयत्न केला असता मे बी. मग मी गोष्ट जशी बसवत गेलो ना तशी त्यांना कळत गेली. सो ते इमोशन्स पण इतके रिअल आले ना त्यांना की माझे गेले हात 2 असं झालं तिला, सगळे गेले 2 हात. सो हा जो शॉक आहे ना तो तिला खूप नॅचरली मिळाला. पण आम्ही समहाव म्हणजे त्यावेळेला असं होतं की प्रतापला सांगेल ती पूर्व दिशा, म्हणजे तो ब्लाइंड फेथ सगळ्या अख्ख्या डिरेक्टरला आपण गॉडच मानतो ना. म्हणजे त्याने सांगितलं की बसायचं नाही तर नाही बसायचं खाली. त्याने सांगितलं माहितीच नाट्य बाहेर, पण त्याने असं कधी विकृत आम्हाला वागवलं नाही, फेकून काहीतरी आदळापट करतो. आमच्या जनरेशनचे सिनियर्स चांगले होते. मी उगाच मला काहीतरी सिनियर करते कामाने, हे सिनियर आहे माझे, उगाच काय. पण सो ओव्हरऑल प्रोसेस फार मजेशीर आहे. आणि व्हॉट अबाउट यू, हा म्हणजे तू म्हणालीस तसं तू रुईयामध्ये आलीस अनन्यासाठी, बरोबर. आणि मग हे नाटक
तुझ्यापर्यंत कसं पोहोचलं? आता सांगितलं तिने त्याची रिजेक्ट प्रोसेस एक वेगळीच आहे. आधी एक अभिनेत्री करत होती, स्पृहा करत नव्हती असं मला वाईट वाटत होतं. एक वेगळी अभिनेत्री करत होती, मग ती नाही करत आहे असं कळलं. जिचं पेपरमध्ये नाव आलं होतं. नाही अनन्या व्यावसायिक. हा, व्यावसायिक. तर असं पेपरमध्ये नाव होतं की ही करते आणि आता ही नाही करत आहे. भेटलो असेल मी कुणाला बोललो हा. असेल तसं झालं असेल. तर मला संदेश भटचा एका वेगळ्याच नाटकासाठी फोन आला होता. तर मी म्हटलं अरे मला असं कळलं की अनन्या पण तुम्ही करताय ऑडिशन सुरू आहेत, तर मला त्याचं ऑडिशन द्यायला आवडेल. तर तो म्हणाला मी सरांशी बोलतो. मग तो सरांशी बोलला. मी सरांशी बोलले तर सर म्हणाले सॉरी, मला तुझं काम आवडतं. त्यांनी पाहिले, माझ्या सगळ्या एकांकिका पाहिल्या आहेत आणि ते इनडिरेक्टली मला गाईड तेव्हापासूनच करतायत. सो ते ॲज अ डिरेक्टर मला तेव्हापासूनच आवडतात. सो मला त्यांच्यावर काम करायचं होतं, पण ते स्वतःहून म्हणाले की मला तुझ्यात अनन्या दिसत नाही. तर मला थोडंसं वाईट वाटलं. बाय रिस्पेक्ट हो, भेटून तेच त्यांनी मला सांगितलं. पण मी सरांना इतकंच म्हटलं सर तुम्ही रिजेक्ट करा, पण ऑडिशन घेऊन रिजेक्ट करा. तर ते म्हणाले ओके. तर मग मी ऑडिशन दिलं आणि मला माहितच होतं ती चांगलंच करणार आहे. सो हिने मला स्पष्ट सांगितलं होतं आणि ती तेवढं मला बोलू शकत होती हक्काने. हिचं म्हणणं होतं की अनन्या प्रवास माझा एकांकिकेत संपला माझ्यासाठी. कारण तू किती महत्वाचं डिसिजन आहे. इट्स ओव्हर. हा, माझा संपला प्रवास. ओके. आणि माझा स्वभाव थोडासा तसा आहे की मला ते अडकणं नको आहे. हा, त्यामुळे मी त्याला खूप क्लिअर सांगितलं. खूप जास्त इच्छा होती की ते करावं. आणि तिने खूप क्लिअर केल्यामुळे मला त्रास झाला काही दिवस. यायला तर हिला रिप्लेसमेंट कुठून आणू असं झालं ना. पण तिने इतकं स्पष्ट बोलल्यामुळे मला ते आवडलं. मला असं झालं चल मिटला प्रश्न. आता स्पृहा नाही माझ्या डोक्यात. इव्हन रवी जाधव जेव्हा फिल्म झाली तेव्हा रवी जाधव मला म्हणे आपण स्पृहाला विचारूया. म्हटलं सर तुम्ही विचारा. ओके, मला याच्यात इन्व्हॉल्व करायचं नाही. कारण त्या मुलीने मला स्पष्ट सांगितलेलं आहे की मला अनन्या माझ्यासाठी कधीच संपते. कारण आत्ता मी ते फिजिकल एफर्ट्स घेऊ शकत नाही. आत्ता माझा तो माइंडसेटच नाहीये. तर मला प्लीज तू कधीच विचारू नको. आणि ते इतकं सुंदर कॅरेक्टर आहे की माझ्या माइंड स्पेस साठी त्या कॅरेक्टरवर अन्याय होणं ही फार फार चुकीची गोष्ट झाली. क्लिअर केलं. आता म्हणे मी करूच शकत नाही म्हणे, मला आता तू बोलूच नकोस. त्यामुळे प्रश्न मिटला होता. मग कोण काय असा वेडा झालो होतो काही दिवस. मला काही कळेच ना आता. बरं मला प्रत्येक जण तेच विचार सुरू का नाही गळा दाबावसा वाटत. 8 वर्ष गेली होती ना 2009 ते 2017. काही लोक तर सिरियसली तू स्पृहाला घेतलं तू वेडा आहे का. अरे बरं दहा मारे मला माझं ऐकून तर घ्या. म्हणजे त्यांनी गृहीत धरलं होतं की मी स्पृहाला रिजेक्ट करतो व्यावसायिक लेवलला. असं जाऊ दे. मग हिला मी तेच सांगितलं. माझ्या डोक्यात म्हटलं ते एवढं भिनलंय ना की जोपर्यंत त्या स्पृहासारखा एक चेहरा, तिच्या चेहऱ्यात असलेला इनोसन्स, स्वीटनेस, काही याचा अर्थ काय ऋतुजा सुंदर दिसत नाही असं. तिचं सौंदर्य तिच्या पद्धतीने वेगळं, हिच्या पद्धतीने वेगळं. पण एक डिरेक्टर म्हणून मला जे मला पाहिजे ना म्हटलं ते मला कळतच नाही. म्हटलं की मला कोण पाहिजे आणि मी शोधतोय. पण हे पक्क म्हणलं की तू नाहीस. एवढं हार्शली तिला बोललो. ती म्हणाली मला एकदा ऑडिशन करू द्या आणि जर तुम्हाला वाटलं की आत्ताही तो गोडवा आणि ते तुम्हाला जाणवत नाहीये तर मला रिजेक्ट करा. आणि मला माहित होतं ती चांगली ऍक्टर आहे, माझा काही वेळ वाया जाणार नाही. मी म्हटलं हा कर ऑडिशन. आणि मग तिचं आम्ही हँडीवर इथेच दादरमध्ये ऑडिशन घेतलं. आणि मी तिला असं व्हिडिओवर बघत होतो आणि असं बघितलं मी तिला आणि असं बघत होतो. आणि मी तिला म्हटलं इकडे ऋतुजा तू सिलेक्टेड आहेस. त्याला एकच कारण आहे म्हटलं तू इथे जेवढी अनन्य वाटत आहेस ना तिथे जास्त वाटतेस. म्हणजे ऍक्च्युअल लाईफ ह्याच्यावर तर तू छानच वाटतेस, पण मला तिथे बघताना जास्त आनंद होतोय तुला, म्हणून मी तुला कास्ट करतो. इथे जर तू ब्रिलियंट वाटली असतील मला तिथे जर जाणवली नसतीस तुला मी आत्ताही नाहीच म्हणालो असतो. पण सुदैवाने म्हटलं तू मला तिथेही छान वाटतेस किंवा जास्त छान वाटतेस. काय ती सुटलीच. मग ती तशी हावऱ्यासारखी बसलीच होती. हो, कारण मी 2009 मध्ये आपण असं पाहतो आणि असं काहीतरी आपल्या वाट्याला यावं, युनिव्हर्सने ऐकून घेतलं म्हणाला असं कशाला हेच घेतलं. तो रोल आला नाही. आणि परत सांगतो ते जे स्पृहाच्या बाबतीत मला कास्ट करताना थोडं झालं होतं, हिला घेऊ का तिला घेऊ का. नंतर यांनी मला खूप टोमणे मारले वर्षभर. तुला ती पाहिजे होती ना. होती एक काहीच झालं नाही असो. तर आणि हिच्या बाबतीत जे काय मी वागलो, पण मला दोघींना आता या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने सांगायचं आहे की माझ्या वागण्यामध्ये
अजिबात यांच्या टॅलेंटवर संशय नव्हता, यांच्या लुक्सवर नव्हता, यांच्या सौंदर्यावर नव्हता. माझ्या फक्त माझ्या बघण्यावर होता. माझ्या फ्रेमवर मला संशय होता की या फ्रेममध्ये या बसतात का, त्या काहीच समोर एकांकिकेच्या वेळेला तर हे काही माझ्यापर्यंत आलं पण नाही. हिला कळलं पण नाही, हिला खूप नंतर कळलं असावं. खूप उशिरा. एक दिवस त्याने सांगितलं हा आता अनन्या स्लो करणार आहे, आई करणार आहे, बाबा हा करणार आहे. इतकं ते प्लेन सिम्पल स्ट्रेट झालं. काहीच काय माहित, काही वेळासाठी आपण थोडंसं आंधळे होतो, माहित नाही होतो आपण, झालो होतो तेव्हा. पण परत सांगेन की परत अनन्या एकांकिकेमध्ये सुरुवाची जागा आलिया भटही घेऊ शकत नाही आणि व्यवसाय नाटकातली ऋतुजा बागवेची जागा आलिया भटही घेऊ शकत नाही आणि ऋताच्या ठिकाणी सिनेमाला ती परफेक्ट होती, तिची जागा पण घेऊ शकत. सो ह्या मला वाटतं देवाने मला त्या माध्यमासाठी अशा निवडून दिल्या आणि सांगितलं की बिंदास ब्लाइंडली यांच्यासोबत काम कर. आणि या तिघींनी एकही अवॉर्ड सोडलं नाही, एकही नाही. ऋतूला तर मला वाटतं व्यावसायिक नाटकामध्ये कुठल्या हिरोईनला मिळू शकतील आणि न शकतील इतके अवॉर्ड घेतले. 13 आहे, किती 13 14 नंतर तर 16-11 नॅशनल अवॉर्डच मिळालं ना त्यासाठी. त्यामुळे तिला हे ना लिम्कामध्ये तिचं नाव आहे ना, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये पण नाव की मॅक्सिमम तिला गोल्ड मेडल आहे बाय द वे. आणि आता नॅशनलला यापूर्वी घडलं नाही आणि या नंतर कधी घडेल माहित नाही. सलग 13 अवॉर्ड वर्ष. आय फील अनन्या इज लाईक ऑल द बेस्ट. प्रयोगावाईज नाही पण पॉप्युलरिटी हिस्ट्री, नाटकाने हिस्ट्री केली आणि ते वर्ष आणि इंटर कॉलेजला सुरू झालेलं आणि त्याच्यातले काम करणारे सगळे बडे स्टार हो गए. सगळे आपापल्या लेवलला चांगलं काम करत आहेत. नक्कीच. तुझा प्रोसेस सांग. म्हणजे आता एकदा तर तिला एकांकिका करायची होती, 2 तासाचं नाटक करायचं होतं, म्हणजे इथेच वो बडा खुल गया आहे. आणि ते सगळं जे फिजिकल एक्झर्शन किंवा जो एफर्ट होता तो सगळा मला समजून घ्यायचा. म्हणजे एक झाला परफॉर्मन्स बरोबर आणि एक झाला हे सगळं वापरूनचा परफॉर्मन्स. बरोबर. एक तर त्या काळात प्रूफ करायची खूप आत काय म्हणतात एक आग लागली होती की मला प्रूफ करून दाखवायचं आहे ऍक्टर म्हणून. कारण त्याआधी एक डेली सोप केला होता, ती खूप गाजली होती मालिका नांदा सौख्य बरे. हो झाली. तर त्यामुळे आता फेसला व्हॅल्यू आली होती, पण अभिनेत्री म्हणून शिक्कामोर्तब होण्यासाठी मला असं वाटतं नाटक हे सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे आणि ज्यातनं मी तयार झाले. त्यामुळे मला असं वाटलं की ही करेक्ट अपॉर्च्युनिटी. आणि मला एक सांगायला आवडेल की सरांनी जेव्हा कास्ट केलं, स्टोरी सांगितली, आम्ही तालमी सुरू केल्या, त्या तालमीत ते एकदा म्हणाले की मला ना अनन्या चादरीची घडी घालताना दिसते. मला असं झालं की हीच ती वेळ आहे, मला सरांचा विश्वास आत्ताच मिळवायचा. मी घरी गेले, चादर घेतली, एक घडी घातली, नुसती घडी नाही घातली, ती उचलून अशी वर ठेवली पायाने सगळं. हो तो एकांकिकेत नव्हता. मला थोडस आता व्यावसायिकमुळे थोडं त्याला अजून लार्जर करायचं होतं. तर मग मी ते सरांना तो व्हिडिओ पाठवला आणि तालीम नुकती सुरू होत होती. तर सरांना तिथेच असं झालं की पायाने करून पाठवलं. झालो मी घरीच रात्रीच्या वेळेला असा मला व्हिडिओ आला एक, सर हे बघा म्हणून. माझ्या डोळ्यात पाणीच होतं डायरेक्ट. अरे खरं मला वाटलंच नव्हतं हे होईल स्टेजवर. कारण मी इतकी इन होते आणि मी मिलिटरी स्कूल बॅकग्राऊंड असल्यामुळे मी खेळले आहे, कराटे शिकले, त्यामुळे शरीरावर मेहनत घेणं माझ्यात होतं. आणि MD कॉलेज जिथे असं रिगरसली आम्ही एकांकिका करतो, म्हणजे मला रुईयात आल्यानंतर असं थोडं जास्त छान वातावरण वाटलं. आमच्या इकडे असं म्हणजे एक शेतकरी कामगार जितके राबून आम्ही एकांकिका केलेल्या आहेत 80 पोरांनी. तर ते एक ते होतं विषय पण डेंजर ना, सगळे मिल मजदूर. तर ते अग्रेशन ते माझ्यात पॅशन ते होतं. तर मला असं वाटतं त्याने हे करण्यात जास्त मदत झाली. आणि जो काही 1-1.5 महिना मी तालीम केली एकांकिका ह्याची नाटकाची अनन्याची, तेव्हा मी डोक्यात तेच कायम असायचं. तो मी छोट्यातली छोटी जड वस्तू जे काही येईल ते मी पायाने उचलून बघत होते. म्हणजे ज्या 10 गोष्टी मी नाटकात करते त्या अगदी अशा
सोप्या झाल्या पाहिजेत किंवा त्याला एखादी लय असावी. ते मी आपलं करते म्हणून करते किंवा तडमडत कसं तरी पूर्ण करते प्रयोग असेल तर त्याला एखादी लय असावी असं मला काय म्हणायचं. तर ते म्युझिक बरोबर कसं मला सेट करता येईल, मग चादरीची घडी त्या बीटवर कशी अशी करता येईल, आम्ही म्युझिकवर कंपोज केलं तर ते सगळं करायची इच्छा बरोबर ती सरांची अशी उचलून ना मी म्हटलं तू करशील का ती अशी आणि पायाने म्हणजे हा. पाय सगळं पायाने पाय. अशी पकडायची. म्हटलं तू या बीटला असं झटका मारशील का चादरीला, तू म्हणे हा मारेन की. म्हटलं पण त्याच बीटवर आला पाहिजे. म्हणे मी करेन. म्हटलं बघ नाही तर आपण म्युझिक स्टॉप करून करूया, नाही तर मग एकच ट्रॅक करूया आपण. ती बोलली एकच ट्रॅक करा मुद्दाम. तो एकच ट्रॅक बनव. ते बरोबर 300 प्रयोगात बरोबर त्या बीटलाच एकही प्रयोग चुकला नाही. तर ते सगळं असं होतं. आणि ना एकतर निवड झाल्या मी पहिला स्पृहाला फोन केला की स्पृहा असं असं झालेलं आहे. तर त्याच्यावर तिने जे पॉझिटिव्ह वाईब्स मला दिले की यार बस तुला मिळाले तू करशील, मला माहिती. त्यामुळे आणि दर प्रयोगाची सुरुवात तिच्या आवाजानेच व्हायची. अनाउन्समेंट तिने तर तिचे आणि 1-1.5 महिना तालीम. रोज सकाळी मी वर्कआउट करायचे, पायाचे स्ट्रेंथनिंगचे एक्सरसाइजेस करायचे, मग तालीम करायचे आणि मग रात्रीचा वेळ काय काय उचलून बघणं काय करता येईल. तर ज्या काही ठरलेल्या गोष्टी त्या होत्याच, पण मला ना आणखीन काहीतरी वेगळं करायचं होतं ते स्क्रिप्टमध्ये नाहीये. तर मी ना व्हिडिओ सर्च करत होते की काय काय पायाने करता येईल. तर मला ना केस विंचरण्याचा व्हिडिओ कुठेच नाही दिसला, जी मुलीच्या आयुष्यातली सगळ्यात मला असं वाटतं की मुलीचे केस हे तिच्यासाठी महत्वाचे असतात. काय तर मला ते कळत नव्हतं. मी सरांना विचारलं सर आपण केस विंचरण्याचं करूया का, तू करू शकशील. म्हटलं आय विल ट्राय. तर मी खूप फण्या घेतल्या, मग ही बसते का मापात किंवा कसं ते मी सगळं केलं आणि सरांना करून दाखवलं. ते सरांना फार आवडलं आणि मग ते आम्ही आणखी परत नाटकात इन्कॉर्पोरेट केलं की मग आधी कोणीतरी तिचे केस विंचरतायत, हात दिल्या गेल्या आणि मग नंतर जेव्हा ती स्वतःच्या पायांवर उभी राहते ती स्वतः केस विंचरते पायाने. सो तो पण एक छान छान मुवमेंट होत्या. नंतर तू पायाने ते अक्षर काढायचीस पहिलं, ते मला ते इतकी मेमरी बसली होती आणि ते मला ना खरं करायचं होतं जसं ही करत होती. आणि मग नंतर माझी अख्खी वही अने भरली होती. मग मला नंतर अनन्याही व्यवस्थित पायाने लिहिता येत होतं. इतकं ते असं अंगवळणी पडलं होतं. आणि एक प्रयोग मला सांगायला आवडेल, ते मी फोन उचलते तर पायाने उचलायचे. ते खूप प्रयोग झाले होते, 100-200 प्रयोग झाले होते. आणि एका प्रयोगात माझ्या पायातनं तो फोन स्लिप झाला, पण मी हवेतच तो पुन्हा पकडला आणि लावला. आणि तिथे फक्त मला आणि आमच्या को ऍक्टर्सना कळलं की आता इथे काय घडलंय. आम्ही फक्त एकमेकांकडे बघितलं आणि मी प्रयोग पूर्ण केले. आणि त्याच्यानंतर मला त्याची इतकी मसल मेमरी आता तयार झाली होती अनन्यासाठी की आता मग ते प्रेशरच गेलं होतं की काही झालं तरी ते मॅनेजेबल आहे. त्या वेळात त्या सेकंदांमध्ये ती लाईट ऑफ व्हायच्या आधी काहीतरी करून आपण निघणार आहोत. नाही चुकली ती खूप एखाद ठिकाणी दुसऱ्याने. तेव्हा मला सांग, तू त्या नाटकामध्ये दोघी नाटकामध्ये केस विंचरतात, खातात, चादर घडी करतात, तर पायात ही स्ट्रेंथ निर्माण व्हायला किती काळ रिहर्सल करावी लागली? एकांकिकेची तरीही आम्ही जवळपास महिनाभर तालीम केलीच. एका महिन्यामध्ये 45 डेज. 45 days you can. कारण मी तिचे हातच बांधून टाकले होते. माझे हात त्याने स्ट्रिक्ट तिचे पण वाटेल. मी आल्या क्षणी ऑडिटोरियम मध्ये नी कॅप चढवली जायची हाताने. तिला दिवसभर अलाउड नसायचं तो मला. आणि मी म्हणलं मगाशी तसं ते श्रद्धा इतकी होती बरोबर करतोय काहीतरी. त्याच्यानंतर त्याच्यावरती काही आर्ग्युमेंट प्रश्न हे असं कशासाठी नाही. सो ते जे बंद व्हायचे हात ते डायरेक्ट पॅकअप नंतर उघडायचे. प्रश्न आहे ना ब्लड सर्क्युलेशनचा होता, लक्षात ठेव. जर ती प्रॅक्टिस नसती ना आणि एवढं 45 मिनिट्स परफॉर्म करून जेव्हा तू ते काढतेस काय तुझा नम होतो ना हाताला, ब्लड थांबून जातं. सो एका प्रयोगानंतर मला वाटतं आपण NCPA ला एकांकिकेचा प्रयोग केला होता, तेव्हा आपण दीर्घांक केला होता त्याचा. हो, 1.25 तासाचा दीर्घांक केला होता अनन्याचा. आणि तेव्हा एक डॉक्टर आले भेटायला आणि मला म्हटले की बाकी सगळं ठीक आहे, आणखीन 5 मिनिटं जरी जास्त तुम्ही केलं तर म्हणजे सांभाळ आहे, बेशुद्ध होऊ शकते ना ती. होऊ शकता तुम्ही. त्यांना कुठे माहिती होतं की 8 तास आधी करायची. तिला पण प्रॅक्टिसमुळे जमलं. तर जर ते हाताला त्या प्रॅक्टिस नसते ना इतक्या वेळ थांबायची तर तिला एखाद्या प्रयोगाला चक्कर येण्याचे चान्सेस.
तुला किती वेळ लागला हे शिकायला? सेम एक महिना 1-1.5 महिना आपण दीड महिना max. नाटकाची Actually, तालीम willpower केली. 1 महिन्यामध्ये आपण आपल्या पायाने भिडून होय आपण होय आपल्या पायावर उभं राहू. हो 100%. Practical. ही लाईन करेक्ट आहे की पायावर उभे राहू शकतो. लिटरली. मला सांगू का म्हणू हा, आता तुम्ही तिघी पण लेडीज आहात. या जगात मुली ज्यांचे असे हात गेले ते आपल्या स्वतःचे अंडर गार्मेंट्स पण पायाने बदलतात. हो. पण तो सिनेमामध्ये पण तो सीन आहे ना तिथं मी ठेवले ते हुक लावते आणि पॅन्ट घालते. तर ते तर मी खूप तिला सेव्ह करून दिलं होतं ऋताला. एक मुलगी कुठलाही आधार न घेता सगळे कपडे घालते. म्हणजे इट इज सो इन्स्पायरिंग. परत कधी करतोयस तू नाटक? आता सिनेमाचा ऑफर येतात आता. बरं, या नाटकाचे इतर जी कास्ट होती आणि त्यांचा जो सपोर्ट, कारण हे असं कॅरेक्टर आहे, अशी गोष्ट आहे जिथे अनन्याच्या परफॉर्मन्स साठी सपोर्टिंग कास्ट खूप महत्वाची. बॅकस्टेज तू म्हणालीस तसं महत्वाचं आहे. तर एकांकिकाची तू कास्ट सांगितलीस, पण नाटकात व्यावसायिक नाटकात जी कास्ट होती त्याचं कास्टिंग आणि ते स्पिरिट, एक नाटक करायला जे एक स्पिरिट लागतं ते ह्याच्यामध्ये आय थिंक खूप मोठ्या प्रमाणात होतं. त्याचं पूर्ण क्रेडिट मला वाटतं विषयाला जातं. विषयाला बस ती गोष्टच इतकी सुंदर आहे, कोणाला मस्ती सुचतच नाही. त्याला कळतं की मी मस्ती केली तर मी वाईट आहे. आता यात मी नाही मस्ती करू शकत या विषयाला घेऊन, अजिबात नाही. कारण मी अन्याय करतोय, मी काहीतरी मी करप्शन करतोय काहीतरी. कारण गोष्टीचा फ्लो, गोष्ट संपल्यानंतर मिळणाऱ्या फिलिंग्स, मिळणारं मोटिवेशन ते इतकं सुंदर आहे, इतकं खरं आहे. आणि यांच्या तिघींच्या कामामध्ये इतका खरेपणा होता ना की यांनी पायाने केलेली कुठलीच गोष्ट गिमिक नाही वाटली, इम्प्रेस करण्यासाठी केलेली गोष्ट नाही वाटली. ती त्यांच्या दैनंदिन जीवनातली आवश्यक गोष्ट वाटली. म्हणून ती इतकी भिडायची ना खाली. एक माणूस नाही माझ्या प्रयोगाला बसणारा जो रडला नाही, जो आयुष्यात रडत नाही. माझा एक मित्र आहे जवळचा, बालमित्र, त्याच्या पुढे तू कुणाचा मर्डर करतो नाही रडणार, तो ढसाढसा रडलाय अनन्या बघ. पण ते तुम्हाला ऍक्च्युली लाईव्ह बघायला मिळलं, हीच ट्रीट. आणि हा म्हणतात असं की तो त्या गोष्टीचा ते सगळं पायाने करणं हा त्या गोष्टीचा इतका इनएव्हिटेबल भाग आहे की ते अजिबातच ते नाही केलं. मग ते सांगणार कशी तुम्ही गोष्ट की तिचा तो जो पॉझिटिव्ह प्रवास आहे तो जर का तिने दाखवला नाही की तिने काय अचीव केलं, ते अंगावर येणार तरी कसं तुमच्या. त्यामुळे ते भागच होतं करणं जी कोणी. आणि मला असं वाटतं दुसरं की या तिघींच्या पण कामात यांचं काम चांगलं होणं हा फक्त या तिघींची स्वतःची जबाबदारी नसून को आर्टिस्ट म्हणून ती जबाबदारी आमची पण आहे, ही भावना पण ना अनन्या क्रिएट करते प्रोसेसमध्ये. ही आमची जबाबदारी की तिचं चांगलं व्हायला पाहिजे. ती फसली तर नाटक फसलं, नाटक फसलं तर आपणही फसलो. मला वाटतंय ना हे अनसेड एक रूल तयार व्हायला लागतो त्या प्रोसेस. आणि असं झालं ना तरच आपलं सक्सेसफुल प्रोडक्ट होतं, नाही तर होत नाही. एकदम मी माझ्या को आर्टिस्टला विचारलं बसवून की तुम्हाला कधी, मला तर वाटतच असते की कसं होईल काय होईल व्हॉट एव्हर परफॉर्मन्स, तुम्हाला कधी भीती वाटते का की मी करेन ना हे ह्याच्यातनं पडेल का किंवा काय. तर त्यांनी जो कॉन्फिडन्स दिला ते म्हणाले आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आम्ही ब्लाइंडली आहोत तुझ्यावर की बाई ही करणार प्रयोग, आम्ही तुझ्यासाठी आहोत. तर ते इतकं इन्स्पायरिंग होतं. ह्याच्यामध्ये सिद्धार्थ बोडके होता, हो भाऊ नाही भाऊ होता विशाल मोरे, भाऊ जय विशाल दीक्षित होता सिद्धार्थ बोडके, जय दीक्षित, अनघा भगरे होती. पण भावाचा रोल जास्ती मोठा नाहीये. तो ऍज इट इज जसा एकांकिकेत त्याला वाव होता तसा व्यावसायिक लेवलला पण वाव होता. अगं ते कॅरेक्टर आहे ना जे ते जय दीक्षितचं, तो ते म्हणजे इतकं विना बोल्ड लिहिलेलं आपण character. बघितला नसला की क्या बात आहे यार. त्यामुळे त्याच्या लेंथ परत तेच की ते लेंथ मॅटरच करत नाही, नाही. नाही. तो He's a कुठल्याही author point back. ला आला. आता आहे. Exactly. Author सगळं back. बदलून He's a rainmaker. रिमेकर होना हो मधला शाहरुख खान आहे. आणि तिन्ही प्रोडक्ट मध्ये तो वर्क झाला, म्हणजे एकांकिका असो, व्यावसायिक नाटक असो, फिल्म असो, तिन्ही याच्यात जय दीक्षित कॅरेक्टर वर्क. अच्छा, एकांकिकेमध्ये यो होता आणि नाटकामध्ये सिद्धार्थ बोडके होता, होता. सिनेमामध्ये अमेय होता. आणि भाऊ सुनील तांबट. अच्छा, आणि ते विशाल. विशाल मोरे आणि तिकडे सुब्रत. सुब्रत जोशी. मला वाटलं सिनेमात मला त्या रोलला थोडस वेगळ्या पद्धतीने हलकस हँडल करता आलं. अदरवाईज नाटकात तो जसा होता तसाच दोन्ही ठिकाणी होता. सिनेमात मला थोडं
त्याच्या थोडं आत मनात जाता आलं Internal. थोडस. जागा आणि स्पेस हा कशी मिळाली नाही एक फ्रेम पण वर्क होऊन जाते ना. एक शांत बसणं, मी टिपलं त्याचं तरी मला काय म्हणायचं ते कन्वे होऊ शकतं. नाटकात ते शक्य नाही. पण त्याचा बर्थडेचा सीन जो काही आहे केक खाऊन तो अजरामर सीन आहे माझ्या आयुष्यातला. कारण कोणीही भेटो मला जगात तो बोलतो यार बाकी छोड़ दो यार, वो बर्थडे के सीन में मैं बहुत रोया यार. दोन मोमेंट्स एकांकिकेतल्या माझ्यासाठी अशा होत्या ज्या मी कधी मला अजूनही आठवलं तरी काटा येतो अंगावरती. एक तो बर्थडेचा सीन आणि दुसरं म्हणजे पहिल्यांदी जेव्हा तिला जाणीव होते नाही ती ढसाढसा रडत असते की हे काय झालं आपल्याबरोबर. दॅट्स द म्हणजे वर्स्ट पॉइंट ऑफ हर लाईफ. आणि ती सायकल बघते फुलांचं तिचं एक आवडतं झाड असतं ते बघते आणि हात लावायचा त्यांना प्रयत्न करते, तिला ते येत नाही ती ढसाढसा ती रडते आणि एक क्षण असा येतो की ती हात वर करते आणि ती तो शहारा जातो तिच्या हातात आणि तिला आपण लावला की काय हातात त्या फुलांना तो स्पर्श तिला जाणवतो आणि ती जी मागे होते तेव्हा मला आत्ताही त्या दोन मोमेंट्स अजून नाही संपलंय हे होऊ शकतं. अवयव आपलं नाही थांबू शकत. सिनेमातला जो शेवटचा डान्स सिक्वेन्स पण आहे तो नाचतही होता तो एका मला तो वाटला इथे आणि तो कसा सुचला विनिंग स्ट्रोक तो bitter sweet kind of a feeling. You feel happy also, you feel sad also, you feel all आणि अचीवमेंट एक सर्कल कंप्लीट. सॅडनेस पेक्षा काहीतरी वेगळी explain. काय पाहिलं आपण. मला स्वप्नाली जयकर माहिती आहे ना तुला. तो एकांकिका बघून आला, बसवला मला. तुला माहिती आहे त्याचा नेचर, त्याचं ते फटकळ बोलणं बिलणं स्ट्रेट फॉरवर्ड आहे ना खूप. मला बसवलं वाटलं बस आणि 5 मिनिटं काही बोलेच ना. मी आपला नौखा दिग्दर्शक एकांकिकेचा आणि 5 मिनिटांनी त्याच्या स्टाईलने ठेवला. ते बाकी सगळं ठीक आहे, तुझं सगळं कौतुक करतायत लोक. पण तुला मला एक गोष्ट सांगायची आहे की बाकी जे काय तुला सुचलं 45 मिनिट्स ते कुणालाही सुचू शकतं, त्याचं काय ठीक आहे. तुला बॉल डान्स कसा सुचला. तुम्ही म्हटलं म्हणजे तुला मोमेंट सुचली कशी ती मला सांग. ती मला कळतच नाही की तुझ्या डोक्यात आली कुठे. फॅन्टॅस्टिक आहे. म्हणजे परफेक्ट फिनिशिंग कशी सुचली प्रताप. रात्रीच्या 4 वाजता मी 2 वाजता सुरू केलं की एकांकिका अशी सुरू होईल, असं होईल, मग तिचा ऍक्सिडेंट होईल, मग तिचे नातेगोते खराब होतील, मग तो प्रियकर तिला सोडून जाईल, मग ती खूप सॅड होईल, एक पॉईंट असा होईल, मग असं होईल, मग तिला रिअलाइज होईल नाही आपल्याकडे पाय आहेत, मग ते असं होईल असं होईल असं, मग तिचं परत लग्न होईल आणि मग आपण हनीमून करूयात. हां मग माझ्या पहिल्या डोक्यात आला आपण मग तिचं शारीरिक शृंगार दाखवूयात, बरोबर. पण मला नको ते एकांकी कोणाला कळेल नाही कळेल काय होईल यात सेलिब्रेशन काय. मग तिला नाचावं वाटेल, मग ती म्हणेल अरे मला हातच नाही, मग ती मी कशी नाचू. मग मला तो आपल्या झाडाचा रेफरन्स आठवला की ती जी आता म्हणाली ना की फील की हात तर आहेत आपल्याला, हात नाही गेले, फिलिंग नाही गेले अजून आपलं, फिलिंग वाईज तिचे हात आहेत. हा आहे ना फिलिंग वाईज म्हटलं हात आहेत, मग तो हात पकडल्यासारखं करेल आणि ती फील करेल की हो मला हात झालं सुचलं मला. आणि ते डान्सच बसला, तो डान्स मी बसवलाय बाहेर. कोण आहे कुठलाही कोरिओग्राफर नाही काय हात म्हणायला. तन्वी स्वतः मला बोलते 1 मिनिट शूट होत आहे सगळं, तन्वी तन्वी मला स्वतः बोलते सर मी यात काय केलं तुम्हीच तर केलंय. नाही सांगायचं म्हणतं तन्वीने बसवल्या मुवमेंट. मी तेच म्हणलं ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्या डोक्यात एवढं क्लिअर होतं. आता तू ऋतुजाला विचार, हे सेम वाक्य ही मुलगी मला बोलली ऋतुजा. कारण आम्ही व्यावसायिक लेवलला त्याला थोडस व्यावसायिक करायला चाललो होतो, थोडस जास्त मुवमेंट उचललंय ते केलंय आपण थोडंफार. पण एका पॉईंटला हीच मला बोलली सर ऐका ना ते एकांकिकेतलं होतं तेच ठेवूयात का आपण. म्हटलं हा मला महत्वाचं आहे की भरकटत न जावं आणि तुला सांगू का आणखी 2 त्याच्यातली महत्वाची नाव समीर सप्तेशकर. ती ट्यून मी 9 वर्ष माझ्या कानात घोळत होती. विचार करते किती इम्पॅक्ट असेल ती. तू सिनेमात पण सेम तिची एंडला अख्खा टोन त्या इमोशनचा जो आहे ना तो समीरला ठहराव येतो ना लाईफ मध्ये, तो एक सॅटिस्फॅक्शन. आणि मला माझं इमॅजिनेशन होतं की त्या क्षणाला त्या डान्समध्ये
ती जगातली सगळ्यात परफेक्ट फिजिकली सौंदर्य वाईज मुलगी दिसली पाहिजे. सगळ्यात परफेक्ट मुलगी, याच्यापेक्षा जगात परफेक्ट मुलगीच नाही. इतकं ती सुंदर वाटली पाहिजे हात नसताना. त्यामुळे मग तिला तो ड्रेस कुठला, ड्रेस सुद्धा कुठला द्यायचा, तिच्या चेहऱ्यावर कुठलं एक्सप्रेशन. हिला म्हटलं होतं तू हसायचं पण रडायचं पण. ती म्हणे असं कसं होऊ शकेल. म्हटलं नाही, तुला खूप आनंद होतोय त्याचं रडू येते, पण मध्येच तुला एकदम छान सेलिब्रेट पण करायचंय. तर ते एक मोमेंटला तुला खेचलं की तू रड, सोडून दिलं की हस. मग ते जमलं, तिने केलं, ऋताने केलं आणि ती मोमेंट मॅजिकल मोमेंट आहे. सरेंडर होतात तिथे सगळे. बरं मला सांग, एकांकिका ते सिनेमा ह्याच्यातला फरक दिग्दर्शक म्हणून, आणि तुला हे ऍक्च्युली अनन्या परफेक्ट कुठल्या माध्यमात वाटलं? तिन्ही माध्यमात. नाही तुला तिघींपैकी कोण बेस्ट आवडते हे नाही विचारलंय. त्याचं उत्तर मला माहितीये. त्याचं उत्तर काय? स्पृहा आणि सेकंड ऋता. पण अनन्याची फेवरेट मी आहे. का सांग? कारण माझ्याबरोबर जास्त काळ घालवलाय अनन्याने. मनातले खेळ याच्यावर एक वेगळा इंटरव्ह्यू तिचा आणि माझा होऊ शकतो. तर तू मला सांग कुठल्या माध्यमात ते फसलं? कुठल्याच माध्यमात नाही. मग मला कसं म्हणता येईल की या माध्यमात ते परफेक्ट नाही? पण असं आपल्याला कधी कधी वाटतं ना की ह्याचं टेलिंग हे बेस्ट ह्या माध्यमातून झालं. मी तुला एक कॉम्प्लिमेंट सांगू का? ज्यांनी एकांकिका नाही पाहिली, ज्यांनी डायरेक्ट, सॉरी आय जस्ट इंटरप्ट यू, की बरेचदा ना एकांकिकेचं व्यावसायिक नाटक होतं ना तिथे फसफसण्याची टेंडन्सी. बरोबर. आपलं असं होतं की जम छोटा था, फालतू पाणी टाकून मोठं केलं. बरोबर. म्हणजे एकांकिका दुसऱ्या अंकात खरं तर सुरू होते, पहिल्या अंकामध्ये काहीच होत नाही वगैरे असे जे इश्यूज असतात. फॉर्च्युनेटली ज्यांनी एकांकिका नाही पाहिली, ज्यांनी डिरेक्टली व्यावसायिक नाटक पाहिलं, त्यांना हे बिलीव्ह करणं कठीण होतं की हे तू एकांकिकेत कसं बसवलंस. पण मग तू काय वाढवलंस? कुठले पॉइंट्स बदलले? मी जर तुला आता एक गोष्ट सांगितली, एक मुलगी असते, छान चाललंय लाईफ मध्ये, तिच्या लग्न ठरलंय, ऍक्सिडेंट होतो अचानक, आणि तो ऍक्सिडेंट तिचं लाईफ 360 डिग्री फिरून टाकतो. ती कोलॅप्स होते इमोशनली, तिचे नाते गोते तुटतात, सगळं स्तब्ध होतं एका पॉइंटला, आणि ती मुलगी असूनही येता नसल्यासारखी पॉइंटला येते एका. पण मग एक तिला रिअलाइज होतं काहीतरी, आणि मग ती कमबॅक करायचं ठरवते, उभी राहते, आणि परत ती सगळी नाती गोती कमवते, सगळ्यात महत्वाचं सेल्फ कॉन्फिडन्स कमवते, आणि सगळ्यात महत्वाची इंडिव्हिज्युअलिटी, जे इंडिव्हिज्युअल तिचा रिस्पेक्ट आहे ती कमवते, आणि ती सांगते की तुम्ही जेवढे नॉर्मल आहात जगात तेवढीच मी नॉर्मल आहे. आणि इथे तिची गोष्ट समज, तू कसं ड्युरेशन ठरवणार आहेस? हे ड्युरेशन मी बसवलं म्हणून 45 मिनिट्स मध्ये पण बसलं, हे ड्युरेशन व्यावसायिक नाटकात 2 तासातही बसलं, आणि हे ड्युरेशन सिनेमातही बसलं. कारण गोष्टीमध्येच तू जर टप्पे बघशील तर त्याला एक स्टार्ट आहे, मिड आहे, एक एंड आहे, त्याला एक ग्राफ आहे, इमोशन आहेत, पात्र आहेत, त्यांचे ट्रॅक आहेत, त्यांचे इमोशन्स आहेत. सो मला असं वाटतं की एकांकिका केल्यानंतर काही काळ मी या भ्रमात होतो की याचं व्यावसायिक होईल का, कारण माझ्यावर एकांकिकेचा खूप इम्पॅक्ट होता. बरोबर. पण मला मोहन वाघांनी विचारलं एकांकिका बघून की सेम मुलगी ऍज इट इज, बाकी कलाकार बदल, पण मला स्पृहाच पाहिजे, आपण व्यावसायिक नाटक करतो. बरं, ते विचारायचे नाही की करशील का, आपण करतोय, आपण स्टार्ट करतोय. हा. आणि मला धाकधूक, एवढा मोठा माणूस, माझ्या डोक्यात 2 तास क्लिअर नाही आहेत, मी काय वाढवणार आहे काय नाही वाढवणार आहे. साला मी हो म्हणून बसायचो, आणि उद्या फसलो तर माझं अख्खं करिअर पडायला लागायचं. तर मी आपला घाबरत सर थांबा, मला वेळ द्या, मला बघू द्या ते फुलतंय का, पाणी टाकल्यासारखं नको वाटायला, ते असं. एक दिवशी ते भडकले, रागवले माझ्यावर, तू करत नाहीस काय? म्हणलं नाही, मला तर सुचत नाही. ओके. आणि ते नाही झालं. ठीक आहे. पण मग मीन वाईल मला गुजराती नाटकाची ऑफर आहे, अनन्या इन गुजराती. तर ते म्हणाले की हमको करना है. म्हटलं तुम करून, मला नाही कळत आहे म्हटलं ते व्यावसायिक नाटक कसं होते. त्यांनी केलं, त्यांनी खूपच, ते आता शूट होते म्हणून ठीक आहे, खूपच भयानक केलं. ठीक आहे, त्यांनाही मान्य आहे, त्यामुळे मी हे बोलू शकतो इथे की त्यांनी भयान केलं. आधी व्यावसायिक गुजराती झालं, पण खूप भयानक. ते कोणी लिहिलं होतं? त्यांनीच त्यांचं हे उचलून. आणि ते मला बघितल्यावर माझ्या एकांकिकेवरही माझा विश्वास उडाला की आपण काहीतरी बरं केलं होतं. ठीक आहे.
गुजराती नाटकाने मला एक गोष्ट दिली, मला अंदाजा दिला की ह्याचे 2 तास होऊ शकतात. आणि ते कसे करायचे नाहीये, आणि ते कसं करायचं नाही. असं नाही करायचं आपल्याला. आणि सिनेमा करताना तर माझ्याकडे 2 तासाचं मटेरियल होतच. तर मला असं म्हणावं लागेल मनवा की प्रत्येक माध्यमात ते परफेक्टच आहे, कारण कथा परफेक्ट आहे. ओके, स्पृहा, तुझी लाडकी अनन्या कोण? मी. आणि तुझी ऋतुजा? परफेक्ट आन्सर. हा, हो, पण प्रत्येकाची बिटवीन दी अदर टू. हा, असं मग ही, कारण हिचं मी सगळ्यात आधी पाहिलं आणि त्याच्यावरनं मी इन्स्पायर झाले. आणि बिटवीन दी अदर टू पुन्हा ते सांगणं तसं अवघड आहे, कारण दोन्ही माध्यमांची गरज वेगळी आहे. हो, ऋतानी सिनेमासाठी जी मेहनत केली ती पण मी बघितली पाहिजे. आम्ही एका जिमला होतो तेव्हा ऋता ज्या पद्धतीने ती सगळी मेहनत घेत होती ती पण मी पाहिली. आणि ऋतूची तर मी ऑफकोर्स पाहिली, म्हणजे तेव्हा तर तालमीलाही मी एखाद वेळेला गेले असेल, तिच्याशी माझं बोलणं चालू होतं. सो ती किती वेगवेगळ्या अँगलनी त्याचा विचार करते की आपल्याला 2 तास हे होल्ड करायची सोपी गोष्ट नाहीये. आणि लाईव्ह माध्यमामध्ये जिथे तुम्हाला कट करायची कुठली संधी नाहीये, अशा माध्यमामध्ये जिथे पडझडीला मॅक्स स्कोप आहे, आणि हे मी सांगू शकते कारण मी भयंकर धडपडते स्टेजवर. म्हणजे व्यावसायिक लेवलला एवढे मोठे ते लेवल्स आणि सगळ्या गोष्टी सांभाळून तो परफॉर्मन्स लोकांच्या मनात कोरणं ही फार अवघड गोष्ट आहे. त्यामुळे तिची एक स्वतंत्र माझ्या दृष्टीने मेहनत आणि तिचं कौतुक मला आहे. आणि ती माझी जुनी मैत्रीणही आहे, त्यामुळे ही तिचं कौतुक आहे. आणि ऋता दिसलीये गोड. त्या कॅरेक्टरचं जे वय आहे, जे ऍक्च्युअल स्क्रिप्ट मध्ये जेव्हा ज्या वयात मी ते काम केलं तेच त्या कॅरेक्टरचं वय आहे. सो तो जो त्या वयाचा म्हणून एक गोडवा असतो, तो जो काही फार इतर काही करावंच, ती जस्ट शी इज देअर. हा जो डोळे पण खूप बोलके, ते बोलके डोळे, तिने ती घेतलेली तिची मेहनत. आणखीन अवघड ते पण आहे की सीजीआय आहे फिल्म मध्ये मोस्टली. 90% ऑफ द फिल्म इज हो ना, कारण तिला रोबोटिक चालायचं होतं ना. सो ते हात सिनेमामध्ये तुम्ही तिला ना इथे इथून इथपर्यंत ग्रीन करू. सो तो आणखीन एक वेगळा चॅलेंज आहे की ती इथे असते तर तिच्याकडे आणखीन बऱ्याच लोकांना काय वाटतं तिला सिनेमात सोपं गेलं, तिला नाही, तिचं अवघड होतं. कारण तुला हलवायचंच नाहीये. तिचे चॅलेंजेस तिच्या समोरचे पूर्ण वेगळे होते ते परफॉर्म करताना. कारण आम्हाला कसं मेंटली वी न्यू की आपल्याला आता फोल्ड केल्यानंतर हे पटवून देणं त्या मानाने सोपं असतं असं मला वाटतं. स्वतःला, मी लोकांचं म्हणत नाही, मेक बिलीव्ह स्वतःला हे करवून देणं हे अदरवाईज जास्त सोपं आहे ना ऍक्टर म्हणून. तुझे हात असेच आहेत आणि तुला सतत हे घेऊन चालायचं की नाही, हात नाही येत, ते जास्त मेंटली अवघड आहे परफॉर्म. जास्त इरिटेटिंग आहे. हलू नको ढुलू नको, कारण तिला हलायला मुभाच नसायची. आणि कसं दिसणार आहे हे तिला तेव्हा नाही कळत. नाही ना, तिला वाटत मी फनी दिसते का, खूप मी फनी वाटते का. सो त्यामुळे हे ठरवणं खूप अवघड आहे की कोण. अदरवाईज तुम्हाला विचारशील मी म्हणजे त्या तिन्ही मुली एवढ्या हुशार आहेत, तुला हवं ते आन्सर मिळू शकत नाही. मी बरोबर उत्तर दिलं. हो नाही, खूप छान उत्तर दिलं. करेक्ट. आणि खबरदार मला हा प्रश्न केला तुझं अनन्यावर प्रेम आहे. अरे क्या बात आहे मनवा, जबरदस्त. बरं, शेवटचा प्रश्न हा की नाटक करताना तुमच्याकडे आय वुडंट वॉन्ट टू कॉल इट अ गिमिक, पण एक असा एलिमेंट होता ज्याच्यामुळे वाव हा फॅक्टर येणारच होता. पण हा सोडून नाटकामध्ये नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना, कॉस्ट्युम, ह्या 4ही गोष्टींचं खूप महत्व आहे. कॉस्ट्युम आपण डिस्कस केलंय, पण उरलेल्या 3 डिपार्टमेंट्स जे हा इम्पॅक्ट क्रिएट करायला, तर म्युझिक बद्दल आपण बोलतो, तर लाईट आणि सेट इम्पॅक्ट क्रिएट करण्यासाठी कसे वापरले? हे बघ, टेक्निकली अनन्या परफेक्ट होणं आवश्यकच होतं, कारण मी मोंटाजेस ठेवले होते आता. कारण तिने ते शिकणं, तिला ते जमणं, आणि आता तिला ते परफेक्टली जमतंय. हा प्रवास एका सीनमध्ये बांधणं इम्पॉसिबल आहे. कसं बांधणार मी? मग आता हा प्रवास दाखवायचा तर मला मोंटाजेस वापरायचे होते. मग मी गाण्याचा आधार घेतला. मग त्या गाण्यामध्ये ते इमोशन्स पण आले पाहिजेत, जे इमोशन्स कनेक्ट होतील ह्या पात्राच्या इमोशन्स सोबत. त्यामुळे ऑटोमॅटिक म्युझिकची जबाबदारी वाढली. आणि लाईट्स, मोंटाजेस त्या वेळेला परफेक्टली आलेच पाहिजेत, कारण ते कॅल्क्युलेटेड आहे की मी इथनं
उठणार, अंधारात 4 पावलं जाणार आणि बसणार, लाईट येणार आणि त्या बँगलाच येणार परत. तो बँग पण नाही चुकला पाहिजे. तर असं ते सगळं टेक्निक. व्यावसायिक नाटकामध्ये किती टीम चेंज होत असते. अरे बाबा, आणि ते मागचे जर बॅकस्टेज वाले आपले ग्रेट असतात, डाळ धूड मध्ये तंबाखू त्यांचं वेगळं चालू असतं काहीतरी. हा, पण मी तुला सांगू, या वाव फॅक्टरच्या पलीकडे व्हॉट वर्क जे प्रतापदाने मला आम्ही तालीम सुरू केल्याच्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हे वर्क होण्यासाठी काय गरजेचं आहे, जे आय थिंक ऋतूशी बोलताना नंतर एकदा मी तिला फोनवर सांगितलं होतं की एक आपण नुसका शेअर करतो तसं. त्याने मला असं सांगितलं होतं की ऍक्सिडेंट होतो 8व्या मिनिटाला, त्यानंतर तो वाव फॅक्टर हळूहळू डेव्हलप होईल. पहिल्या 7 मिनिटात जर ते तुझ्या प्रेमात पडले, जेव्हा तू सगळी नीट आहेस, जेव्हा एक नॉर्मल मुलगी आहे, तिचं सगळं चांगलं चाललंय, सगळं चांगलं चाललंय मध्ये प्रेमात पडणं अवघड आहे. त्या 7 मिनिटात जर का तू, कारण काय आहे असं पण वाटत नाही हिचं काय एवढं हुशार तर आहे, श्रीमंत पण नवरा पण चांगला मिळाला, आता काय पाहिजे, आता हिला काय हवं, असं झालं तर संपलं. तुझ्या त्या पहिल्या 7 मिनिटात त्यांना जर का तू आवडलीस तर तुझ्या ऍक्सिडेंटला ते तुझ्याबरोबर इमोशनल होणार, तर तुझ्या पुढच्या गटला ते तुझ्या बरोबर. आणि सेम सर मला म्हणालेले ऍक्सिडेंट नंतर तुझं टेन्शन नाहीये, मला तू करणारच आहेस, मला विश्वास आहे, मला पहिल्या 7 मिनिटांची तुझी. तर म्हटलं सर तर मी सरांना म्हटलं पहिली 15 मिनिटं तुम्ही सांभाळा सर, पुढची मी सांभाळा. नाही पहिला आणि 15 मिनिटात ते वातावरण निर्मिती व्यावसायिक नाटक इतकी सुंदर व्हायची ना. तो सीन पण सुदैवाने इतका चांगला झाला होता, तिचा बघण्याचा सीन आणि तो फन, तो हलकेपणा, ते कुटुंब, ते मिडल क्लास कुटुंब, त्यातली एक छान मुलगी, कॉन्फिडंट आहे मस्त. काय परत मी सांगतो, ही जी बया आहे कोण अनन्या, ही मागच्या जन्मात माझी कोणतरी प्रियसी होती, आई होती, माझी बहीण होती, किंवा मीच होतो, मला माहित नाही. माझे तेव्हा 2 पाय गेलेले असावेत का मला माहित नाही. पण अनन्या माझ्याकडनं असं झालेलं आहे, असं मला फार काय लिहू नाही. त्या अनन्याच्या इमोशन्सनेच मला सांगितले इथे हे लिही, इथे हे लिही, इथे हे लिही, झालं तुझं काम. आणि त्याचं पूर्ण क्रेडिट या जगातल्या त्या खऱ्या अनन्या जे हे जगतात. त्या जर जगल्याच नसत्या म्हणवा तर मला हे सुचलंच नसतं, किंवा माझ्यात हिंमत पण आली नसती की मी चादरीची घडी घालतोय आणि मी काय कंगवाच उचलतोय आणि हे कर. तुम्ही खरी अशी कोणी भेटलात का इन दिस नंतर भेटले. आय थिंक ऋतूला पण सिनेमात एक लक्ष्मी नावाची मुलगी, तू सिनेमा पाहिलास, पेंटिंग काढते बघ एक मुलगी, ती जेव्हा त्या ह्याच्यात फिरत असते, ती लक्ष्मी म्हणून मुलगी आहे. ती सातारा कोल्हापूर साईडला राहते, ती सगळं करते जे ऋताने केले त्याच्या पलीकडचं करते सगळं. तिचं हँडरायटिंग बघशील ना, तू म्हणशील शिट आपलं किती घाण आहे. ऍज वी फिनिश दिस कॉन्व्हर्सेशन, की तुला आता दिलं तर तू लिहू शकते पायाने. हो, मी आजही पायाशी काही शॉर्ट ऑफ दॅट वी कॅन ऍक्च्युअली आताही पायाशी काही आलं तर मी म्हणजे पायाने उचलू शकते. प्रयोग बंद झाले, तिने अनन्या जो सोडले नाही. पण अनन्या इज हिस्ट्री आणि तुम्ही सगळे त्याचा भाग होतात, ते घडवलं एवढं सुंदर. काय ऍज वी मूव्ह फॉरवर्ड ना, आयडियाज कमी पडायला लागले आणि अशा सुंदर सुंदर आयडियाज जेवढ्या घडतील तेवढी मजा आहे. त्यामुळे अनन्या आणि अशा अजून अनेक एकांकिका नाही म्हणणार मी, पण नाटक तुझ्याकडनं प्रताप यावं आणि पुन्हा अनन्या स्टेजवरती यावं अशी मी शुभेच्छा देते. तुमच्याकडे काही असेल त्याचं डॉक्युमेंटेशन तर मला नक्की द्या. लाईक टू यूज इट आणि थँक्यू फॉर कमिंग. थँक्यू.